श्री स्वामी समर्थ नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, आज आहे वर्षातील शेवटचा दिवस आणि उद्या आहे 1 जानेवारी 2026. तर हा वर्षातील पहिला दिवस आहे आणि आपण नवीन वर्षामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट बदलतो ती म्हणजे कॅलेंडर. तर पहा, आपल्या जीवनामधला सर्वात महत्त्वाचा घटक आहे कॅलेंडर. तर हे कॅलेंडर आपण जुन्या वर्षाचं कॅलेंडर बदलून नवीन वर्षाचं कॅलेंडर हे आपल्या घरामध्ये लावत असतो. आणि पहा, सर्वजण हे आपल्या घरामध्ये नवीन कॅलेंडर खरेदी करणार आहेत. तर आपण जेव्हा नवीन कॅलेंडर खरेदी करणार आहात, आपल्या घरामध्ये नवीन कॅलेंडर लावणार आहात, त्यापूर्वी तुम्हाला हे 2 शब्द जे आहेत तर तुमच्या त्या कॅलेंडरवरती लिहायचे आहेत. आणि हे 2 शब्द अतिशय शुभ परिणाम देणारे शब्द आहेत. आणि जर तुम्ही या नवीन वर्षाच्या कॅलेंडरवरती हे 2 शब्द लिहिले तर तुमची इच्छा ही 100% पूर्ण होईल. लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर आर्थिक भरभराट तुमच्या घरावरती राहील. तर पहा, तुम्हाला ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये हे नवीन कॅलेंडर लावणार आहेत, म्हणजे 1 जानेवारीला लावणार असाल किंवा मग आदल्या दिवशी लावणार असाल, तर तुम्हाला हे 2 शब्द जे आहेत तर ते अवश्य तुमच्या कॅलेंडरवरती लिहायचे आहेत. आता हे कोणते 2 शब्द आहेत ते तुम्हाला या कॅलेंडरवरती लिहायचे आहेत आणि कॅलेंडर कोणत्या दिशेला लावायचं आहे. तर कॅलेंडरबद्दलची बरीचशी माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. आपल्या आयुष्यामध्ये घड्याळ आणि कॅलेंडर हे खूप महत्त्वाचे घटक आहेत. या 2 गोष्टींवर आपलं आयुष्य हे अवलंबून असते. तर पहा, तुम्हाला कॅलेंडर आणि जो काही आपली घड्याळ असतं तर ते नेहमी योग्य दिशेला लावणं खूप महत्त्वाचं असतं. आणि ज्यावेळेस आपण कॅलेंडर घरामध्ये आणतो आणि ते कॅलेंडर तुम्हाला चुकूनही दक्षिण दिशेला लावायचं नाही. पहा, ज्यावेळेस तुम्ही कॅलेंडर लावणार आहात तेव्हा तुम्हाला पूर्व किंवा पश्चिम या 2च दिशांना कॅलेंडर लावायचं आहे. उत्तर किंवा दक्षिण या 2ही दिशांना तुम्हाला कॅलेंडर हे लावायचं नाही. तर पहा, नवीन वर्ष हे तुम्हाला सर्वांना सुखाचं भरभराटीचं जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी ही कायमस्वरूपी राहावी हीच माझ्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. ज्यावेळेस आपण कॅलेंडरवरती हे 2 शब्द लिहितो त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये जे काही नकारात्मक गोष्टी आहेत तर त्या दूर होतात. आपण ज्यावेळेस नवीन वर्षाचा संकल्प करतो, बरेच जण अनेक प्रकारचे संकल्प नवीन वर्षामध्ये करत असतात. प्रत्येकाच्या मनामध्ये एक नवीन इच्छा असते. माझ्यापासून तर तुमच्यापर्यंत प्रत्येकाच्या मनात इच्छा असतात आणि नवीन वर्षाची सुरुवात होताच आपण काहीतरी संकल्प करत असतो की ह्या वर्षी माझी ही इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे. मी ह्या गोष्टी करेन, मी या गोष्टी सोडून देईन, या गोष्टी पकडेल, असा आपण नेहमी संकल्प करत असतो आणि त्यानुसार आपण आपलं वर्तन देखील करत असतो. तर पहा, तुम्हाला कॅलेंडरवरती कोणते शब्द लिहायचे आहेत. आता तुम्हाला ज्यावेळेस हे शब्द लिहायचे आहेत त्यावेळेस तुम्हाला हिरव्या रंगाचा एक पेन लागणार आहे. हिरव्या रंगाच्या पेनानेच तुम्हाला हे शब्द लिहायचे आहेत. तर पहा, तुम्हाला कॅलेंडरच्या पहिल्याच पानावरती एका साईडला श्री स्वामी समर्थ हे जो काही हिरवा पेन आहे त्याने लिहायचं आहे आणि त्याच्या दुसऱ्या कोपऱ्याला तुमची जी कुलदेवी आहे तर ती कुलदेवीचं नाव तुम्हाला लिहायचं आहे. आता तुमची कुलदेवी तुळजाभवानी असेल, रेणुका माता असेल, कोल्हापूरची अंबाबाई असेल, तुमची जी भी कुलदेवी असेल त्या कुलदेवीचं नाव हे तुम्हाला लिहायचं आहे. आता आमची कुलदेवी ही रेणुका माता आहे, म्हणून मग आम्ही रेणुका माता प्रसन्न असं त्या कॅलेंडरवरती एका साईडला लिहिणार आहे आणि एका साईडला श्री स्वामी समर्थ असं लिहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हळद आणि कुंकू हे मिक्स करायचं आहे. एक काडी घ्यायची आहे, त्यामध्ये थोडंसं त्या हळद कुंकूमध्ये पाणी टाकायचं आहे. एक काडी घ्यायची आहे आणि कॅलेंडरवरती तुम्हाला एक स्वास्तिक काढायचं आहे. आता स्वास्तिक तुम्ही मधोमध कुठेही काढू शकता.
आणि पहा तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला हे श्री स्वामी समर्थ, रेणुका माता प्रसन्न आणि एक स्वास्तिक हळद आणि कुंकवाच्या सहाय्याने त्याचे 4 बिंदू द्यायचे, साईडच्या 2 रेषा द्यायच्या आणि हे तुम्हाला कॅलेंडरच्या पहिल्याच पानावरती लिहायचं असं नाही. पहिलं पान पासून ते डिसेंबरपर्यंत तुम्हाला प्रत्येक पानावरती हे लिहायचं आहे. स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं आणि कोणतीही पूजा हे स्वास्तिकशिवाय पूर्ण होत नाही आणि कोणतंही शुभ कार्य स्वास्तिकशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे स्वास्तिक हे आपल्याला प्रत्येक पानावरती काढायचं आहे आणि जे श्री स्वामी समर्थ आणि रेणुका माता प्रसन्न हे सुद्धा तुम्हाला प्रत्येक पानावरती काढायचं आहे. तसेच श्री स्वामी समर्थ हे आपले गुरु आहेत आणि श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या गुरुशिवाय आपली कोणतीही गोष्ट ही पूर्ण होत नाही. त्यामुळे श्री स्वामी समर्थ आपल्याला लिहायचं आहे. त्याचबरोबर कुलदेवीचं नाव, आपली कुळाचं रक्षण करते ती कुलदेवी. आता पहा, सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती तुम्हाला लिहायची आहे, ती म्हणजे तुमची जी काही इच्छा आहे. तर आता हे जे 2025 वर्ष आहे त्या वर्षामध्ये बऱ्याच जणांना दुःख आले असतील, बऱ्याच जणांचे गोष्टी चांगल्या घडलेल्या असतील आणि प्रत्येक वेळेस आपण दुःखाला धरून बसण्यापेक्षा नवीन वर्ष, पुढचं आयुष्य हे चांगलं जाण्यासाठी, चांगलं होण्यासाठी आपल्याला प्रयत्न करत राहायचं आहे. आता बऱ्याच जणांच्या बऱ्याचशा इच्छा असतात. आता काहींची इच्छा असते की मला माझं घर होऊ दे, किंवा मुलांची नोकरी लागू दे, किंवा नवऱ्याला नोकरी लागू दे, किंवा मुलांचं लग्न होऊ दे, अशा बऱ्याच इच्छा असतात. तर तुमची इच्छा ही घर घेण्याबद्दल असेल किंवा लक्ष्मी प्राप्तीबद्दल असेल किंवा कोणतीही तुमची इच्छा असू द्या, ती तुम्हाला पहिल्या पानावरती हिरव्या पेननी लिहायची आहे. जी इच्छा तुम्ही तुमच्या कॅलेंडरवरती लिहिणार आहात, तर त्या इच्छेला तुम्हाला गोल करायचा आहे. तो गोल देखील तुम्हाला हिरव्या पेनानेच करायचा आहे. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ते कॅलेंडर तुमच्या देवघरामध्ये घेऊन जायचं आहे. देवघरामध्ये त्या कॅलेंडरला हळद कुंकू लावायचं आहे, अक्षता अर्पण करायच्या आहेत, धूप अगरबत्ती ओवाळायची आहे आणि आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. आणि इच्छा तुम्हाला ज्यावेळेस प्रकट करायची आहे त्यावेळेस तुमची इच्छा सकारात्मक असायला हवी. म्हणजेच तुमची जे काही बोलणार आहात ते अगदी पॉझिटिव्ह तुम्हाला बोलायचं आहे की माझी इच्छा ही पूर्ण होणारच आहे. अशा पद्धतीने तुम्हाला स्मरण करायचं आहे, म्हणायचं आहे आणि ते कॅलेंडरची पूजा तुम्हाला करायची आहे आणि ते कॅलेंडर तुमच्या घराच्या पश्चिम किंवा पूर्व दिशेला तुम्हाला लावायचं आहे. अशा पद्धतीने हे 2 शब्द जे आहेत तर ते खूप महत्त्वाचे आहेत. ते तुम्हाला कॅलेंडरच्या पानावरती लिहायचे आहेत. तर चला इथेच थांबवते माझे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.